नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 21. पहिल्या कोंबड्याला तिला जाग आली. थंडी पडली होती. डोळ्यांची उघडमीट करीत जरा वेळ ती पडून राहिली. आळस केला तर पुन्हा डोळा लागेल हे लक्षात येता ती उठून बसली. पांघरून लपेटून मुलगा ओटीवर अभ्यासाला बसला होता. धाकट्या मुलीचे पाय तिच्या मांडीवर आले होते. तिनं ते अलगद उचलून बाजूला केले आणि स्वतःच पांघरून तिच्या अंगावर टाकू लागली. मुलगी चाळवा चाळव करू लागली. उत्तानी झोपली होती ती कुशीवर होऊन आपले दोन्ही हात तिनं गालाखाली घेतले. झोप झोप म्हणत मुलीला तिनं थोपटलं. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मुलीचं नाक आणि जीवणी तिला दिसत होती. तिला पांघरुणात लपेटून तिनं अंथरूण गुंडाळलं. मागं वळून मुलगा तिच्याकडे पाहत होता. तिनं वर मान करताच त्यानं पुस्तकात डोकं घातलं. डोळ्यांवरची झोप अजून उडाली नव्हती. जांभई देत तिनं डोळे चोळले. पांघरुणाची ऊब आता गेली होती. निसूचं लुगडं गार लागत होतं. ती चुलीशी गेली आणि राख काढू लागली. माळव्यात ह्याच्यापेक्षा थंडी असते असं तिनं ऐकलं होतं. अशा थंडीत नवरा नुसता लंगोटा लावून नदीवर आंघोळीला जातो याचं स्मरण तिला झालं. नुसतं नाक धरून बसण्याकरता त्याला बसल्या जागी दूध फळं मिळतात. आजपासून ती त्याच्याही पेक्षा खस्ता काढणार होती. कोण काय टीका करेल ह्याची विवंचना करीत तिनं थाबडा पेटवला आणि तोंड धुवायला ती उठली. नदीच्या दिशेनं ढोलक्याचा आवाज आला. गलबत आलेलं दिसत होतं. 1.5 वर्षांपूर्वी ती तालुक्याला आली तेव्हा कवलं वाहून येणाऱ्या कुणबी बाया तिनं पाहिल्या. त्याची आठवण तिला झाली. तशीच वेळ आली तर त्या तांड्यात घुसून काम करण्याचा तिचा विचार होता. सहज सुचलेला तो विचार होता. ती पाळी आपल्यावर येणार नाही अशी तिची कल्पना होती. तो विचार किती अशक्य होता याची जाणीव तिला आज झाली. नरवणकराकडील नोकरीत सुद्धा घरची माणसं काही खो घालतील की काय अशी भीती तिला वाटत होती. एकीकडे चहा गाळण्यात ती तल्लीन झाली होती. शेजारी मुलगा केव्हा येऊन बसला तिला कळलं नाही. आजपासून जायचं आहे घोगऱ्या आवाजात त्यानं विचारलं. तेव्हा तिनं मान वर केली. म्हणत तिनं गाळण्यातला चहा घट्ट पिळला आणि चहाचा कप भरून त्याच्या पुढं ठेवला. कृष्णाताईचा पुन्हा निरोप आलाय. ही बाई कोणालाच कशी माहीत नाही रे. तिची खानावळ गावाबाहेर आहे. सदा कामात असते. गावात आली तर माहिती पडणार. वेळ तीच ना. हो. फावल्या वेळात चालणार असेल तर जा. रात्री 8:30च्या पुढं ही काय वेळ झाली. रात्री 8:30ला शेवटची पंगत उठली की ती मोकळी होते. मग सध्या अभ्यासाशिवाय कसलाही विचार करू नकोस. गेल्या वर्षी गेला असतास तर माझं काही म्हणणं नव्हतं. 4 महिन्यावर परीक्षा आली या आणि तू खानावळीचे जमा खर्च लिहित बसणार. लोक काय म्हणतील. बाई ब्राह्मणच का. शेणवलीचे गांगल सुरमाडीच्या बागेच्या पुढे उजव्या हाताला खाडीचा फाटा जातो. त्या बाजूला त्यांचं घर आहे. नवरा नाही वाटतं. हो. त्याला नाही लिहिता येत. त्यानं सगळं तिच्यावर सोपवलं आहे. तो काही लक्ष घालीत नाही. चहाचा घोट घेता घेता ती थबकली आणि पुन्हा चहा पिऊ लागली. डाळ शिजायला आली होती. भात केव्हा टाकायचा ते सांगून ती आरशापुढं उभी राहिली. आत्तापर्यंत 3 वेळा तिनं केस सारखे केले. अखेरीस मुलीनं तिला विचारलं. किती वेळा आई. अगो म्हणून ती नुसती हसली. कुंकू नीट आहे की नाही ते पुन्हा एकदा तिनं पाहिलं आणि धाकटीला शेजारच्या घरी वाजली की ती पाहायला पिटाळलं. कोणाजवळ वाच्यता करायची नाही मोठ्या मुलीला ती सांगत होती. कळल्याशिवाय का राहणार आहे आई. आणि कळलं म्हणून काय झालं. झालं नाही गो काही.
आपल्या कुळात असं कोणी केलेलं नाही म्हणून मनात येतं. त्यांना म्हणावं पोसायला या म्हणजे नोकरी करीत नाही. थोरल्या बाईंना कळेल तेव्हा धक्का बसेल. त्यांना येऊ दे विचारायला म्हणजे चांगली भोसडपट्टी काढीन. अगो अगो नाही नि कागो नाही. थोरल्या काकूंचं तू कर कौतुक, मला काही सांगू नकोस. आम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा. त्यांना वास्तविक सगळे पुतणे सारखे, पण त्यांचं डावं उजवं असतंय, मी पाहिलं आहे. मुलीच्या जातीला ही भाषा चांगली नाही. तो शब्द तोंडातून पुन्हा काढू नकोस. मग तांदूळ बंद करायला ह्यांना लाज नाही वाटत? उगाच तापू नकोस, शेवटी आपल्याला तिथंच जायचं आहे. धाकटी मुलगी आली तेव्हा त्यांचं बोलणं बंद झालं. किती वाजले गो? अजून अर्धा तास आहे निघायला. वाजले किती ते सांग. 9:15. मग अर्धा तास काय आहे, जिथं तिथं स्वतःचं डोकं चालविल. 10 वाजता म्हणजे अजून अर्धा तास नाही वाटतं. मी आज कुठं जाते माहीत आहे ना? तिला जवळ घेत तिनं विचारलं. सोडे काढायला. कोणाजवळ बोलायचं नाही. बघ आत्ताच सांगितलं मी. आणखी कोणाजवळ सांगू नकोस आणि भांडायचं नाही, नाहीतर घर डोक्यावर घेशील. हिला सांग काय ते, मला हवी तशी धबकते ती. तिला हात लावलास तर बघ, लहान म्हणून मारतेस की काय तिला? मला दिसतंय तिला डोळा मिचकावतेस ते. ती मोठ्यानं हसली आणि मुलीचं नाक ओढून बाहेर पडली. कुणब्यांत मिसळायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. चोरासारखी एका कोपऱ्यात जाऊन बसे आणि दिवसभर काम करे. कितीही सावकाश काम केलं तरी आपली सुपारी जास्त कशी भरते तिला कळेना. बामण कामाला आली आणि समद्यांचा नाश पाडला अशी तिच्याविषयी सगळ्यांची तक्रार होती. तिच्या कानावरती आली नाही तरी आपण हे बरं करीत नाही हे तिलाही कळत होतं. त्या कुणबी बायात आपण चर्चेचा मोठा विषय झालो आहोत याचा तिला पत्ता नव्हता. नरवणकराच्या वशिलानं ती आली होते. आपल्यापेक्षा तिला पगार जास्त देतात असा सगळ्यांचा समज होता. आपण जवळ गेलो की त्यांची कुजबूज एकदम थांबते हे ती पाहत होते. आपल्या नावाची चर्चा व्हावी हे तिला साहजिकच वाटत होतं. असं होणारच, त्यांना ती दोष देत नव्हती. पण एक दिवस त्यांना फारच मोठा शोध लागला. भामनीचा घो पलालेला हाय म्हणून शांतीला कुणब्यावाने राबावा लागतं. भागीनं आणलेली ती बातमी होती. त्या ठिकाणी मोतूर लावलेल्या बायासुद्धा होत्या. तात्पुरती गंमत ह्या पलीकडे त्या बातमीचं कौतुक कोणाला नव्हतं. पण तिच्या कानावर आलं तेव्हा तिला ते मनस्वी कमीपणाचं वाटलं. तिच्या नवऱ्यावर पोलिसांचं वॉरंट आहे अशी बातमीसुद्धा एक दिवस ते आणतील. का पळाला हा ओघाने येणारा प्रश्न होता. अशा वेड्या वाकड्या बातम्यांपेक्षा आपणच त्यांना गाठून सारं सांगावं असं तिला वाटलं. संध्याकाळी त्या निघाल्या. त्यांच्या पाठोपाठ ती बाहेर पडली आणि भागीला बोलवू लागली. चाचरतच ती तिच्याकडे गेली. नाही म्हणजे विशेष काम नाही, थोडंसं बोलायचं होतं. ती स्वतः भागी इतकीच गोंधळलेली होती. सगळ्या बायका तिच्याभोवती जमल्या. बामण बोलायला लागली. याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं. काय म्हणताव? धीर चेपून भागीनं विचारलं. काल तुमचं बोलणं चाललं होतं त्यावरून सांगायचं आहे. खायला बोल ना. भागीचा धीर आता सुटत होता. ह्या बाईला काय काय कळलं असेल याची मनातल्या मनात ती चिंता करीत होती. अगो हे पळून नाही गेले. कसं बसं ती एवढं बोलली आणि गप्प झाली. नाही बा, भागीनं उत्तर दिलं. ती काही बोलली तरी कानावर सपशेर हात ठेवायचा असं तिनं ठरवलं होतं. बोललीस म्हणून काही नाही, पण ते चोरीमारी करून पळालेले नाहीत एवढंच मला सांगायचं आहे. असा नाही बा म्हणला. त्यांचा अधिकार मोठा आहे,
माझं भाग्य म्हणून मला असा पती लाभला. नर्मदेच्या काठावर त्यांची तपश्चर्या चालले. वैशाखात एक तप होईल. तो चोरी करून पळाला नाही. या पलीकडे भागीला काही कळलं नाही. तिला त्याची गरज नव्हती. बामणीन भडकलेली नाही हे तिच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. या अनपेक्षित प्रसंगानंतर ती त्यांच्यात मिसळू लागली. स्वतःची सुखदुःख त्यांना सांगू लागली. आपला मुलगा किती हुशार आहे ते तिनं सांगितलं. आणि हे काम आपल्याला फार दिवस झेपणार नाही असं एकदा ती म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी तिला धीर दिला. ह्या लोकात आपण फार मिसळतो असं तिला मधूनच वाटे. पण ससुरीसारखं ते जग तिला आपल्या पोटात घेत होतं. आज तिला पहिला पगार मिळणार होता. सकाळपासून ती त्याच तंद्रीत होती. ते पैसे कसे खर्च करायचे यासंबंधी दिवसभर ती बेत करत होती. प्रत्येक वेळी त्यात काहीतरी बदल होई. पगार हातात पडून ती घराची वाट चालू लागली तेव्हा उत्साह बहुतेक ओसरला. घरी पळत जायचं असं प्रथम तिनं ठरवलं होतं. पहिलं अंतर ती झपाट्यानं चालली. पण लवकरच ती कल्पना तिनं सोडून दिली. घर फार लांब राहिलं नव्हतं. तेवढं अंतरसुद्धा आपल्याला चालवणार नाही असं तिला वाटलं. ढोपराखाली पाय ठणकत होते. वडाच्या पाराशी ती कशीबशी आली आणि मग दम टाकण्याकरता बसली. जरा वेळानं तिनं उजवा पाय ढोपरावर ठेवला आणि डांगराचा गोळा पिळावा त्याप्रमाणे पोटरी पिळली. आळीपाळीनं दोन्ही पाय तिनं रगडून काढले. आता पुष्कळ आराम वाटत होता. कनवटीची 10 रुपयांची नोट तिनं काढली आणि दोन्ही हाताने सारखी करून तिच्याकडे पाहत राहिली. आत्याची आठवण होऊन तिच्या डोळ्यांना चटकन पाणी आलं. आज ती असती तर पाठीवरून हात फिरवती. गावभर भाजीचं कौतुक करती. तिचं पंजाकडे लक्ष गेलं. 1 महिन्यात ह्या ठिकाणी आडवे उभे चरे पडले होते. अनेक ठिकाणी विळीचे वार झाले होते. दोन्ही हात तिनं अलगद गालावरून फिरवले. फणसाचं चारखंड फिरावं तसं तिला वाटलं. संध्याकाळी काहीतरी गोड करायचं असं बाहेर पडताना तिनं योजलं होतं. आता तिला उत्साह राहिला नाही. मुलींनी भात करून ठेवला असेल तर 2 घास खाऊन अंथरुणावर पडायचं असं तिनं ठरवलं. पगाराचे 10 रुपयेसुद्धा आता तिच्या डोक्यात नव्हते. ही नोकरी आपल्याला झेपणार कशी ह्याची काळजी करीत ती पारावर बसली. गळ्याजवळची हाडं तिनं हातानं रापून पाहिली. हातावरच्या हिरव्या शिरा दिसत होत्या. अंगठ्यानं मधल्या बोटाचं नख तिनं दाबून पाहिलं. आपल्याला तसं विशेष काही झालेलं नाही. नुसता अशक्तपणा आला आहे. विश्रांती घेतली की जाईल असं स्वतःला भासवण्याचा ती प्रयत्न करत होती. घडी करून तिनं नोट कनवटीला लावली आणि पारावरून खाली उडी टाकली. बसून तिचं अंग अधिकच आंबलं. थोडंसं चालल्यावर पाय पुन्हा दुखू लागले. पारावरून उडी टाकता लखनौवाल्याची तिला आठवण झाली. घरी पोचेपर्यंत तोच एक विषय तिच्या डोक्यात होता. आपल्या हातून फार दिवस नोकरी होणार नाही. वेळीच दिलाला कळवावं म्हणजे निदान परीक्षेच्या फीचा बंदोबस्त तरी होईल असं तिला वाटलं. अवघ्या 4 महिन्यांकरता कोणाकडे तरी तोंड वेंगाडण्याचं तिच्या जीवावर आलं. मुलग्याला कळलं तर तो डोक्यात राग घालील आणि दिरानं वाटाण्याच्या अक्षता लावल्या तर भिकच मागायची तर ती दिराकडे कशाला, घरोघर फिरावं. तीच कल्पना तिला पटली. तेवढीच वेळ पडली तर हा मार्ग मोकळा आहे यावर समाधान मानी ती घर आली. अंथरुणावर पडल्या पडल्या मुलीला ती आश्वासनं देत होती. तिच्या पायावर मुलगी झोपली होती. धारवाडी खणाचा परकर शिंप्याकडून शिवून मिळणार हे ऐकताच ती एकदम उठून बसली. उठलीस काय? पड ना. नक्की टाकणार ना शिवायला? तर पडते. तुला एकदा होय म्हणून सांगितलं आहे, पुन्हा पुन्हा विचारायचं नाही. खुश होऊन मुलगी तिच्या पायावर पुन्हा झोपली. एक लक्षात ठेवायचं, उद्यापासून खायला काय आहे याची चौकशी करायची नाही. पानात पडेल ते खायचं आणि उठायचं. त्याची एकदा परीक्षा झाली की आपण सुटलो मग. चालेल. भात कमी असला तर कुरकुर करायची नाही. तांदूळ आणून ठेवीन,
ते महिनाभर पुरवायचे. कबूल आहे? हो. तिच्यावर काही विश्वास ठेवू नकोस आई. शेजारी जाते आणि खायला मागते. होय? दचकून तिने विचारलं. साप खोटा आहे. त्याने आपणहून दिलं. विचार हवं तर. टुकत बसली होतीस. देतील नाही तर काय. खुणावते बाहेरून तरी जाम लक्ष देईना. काय गो? खोटा आहे, खोटा आहे, रडविली होऊन ती बोलली. अगो तू आता लहान नाहीस. आई तू लाडावून ठेवलीस तिला. शेंडेफळ ना. मुलगी सहज बोलली. पण जिवारी घाव बसल्यासारखं तिला झालं. कसं बसं तिनं स्वतःला सावरलं आणि मुलीला चवड्यावर पाय द्यायला सांगितलं. धुण्याच्या काठीचा आधार घेऊन मोठी मुलगी चवडे चेपू लागली. तिला अतिशय आराम वाटत होता. शाबास गो पोरी, नवरा चांगला मिळेल, सुस्कारा टाकीत ती म्हणाली. एका मुलीला काय बुवा, झक्कास नवरा, एवढं म्हणून धाकटी हसू लागली. तिच्या डोक्यावर तिनं चापट मारली. हसायला काय झालं? तुला सुद्धा चांगला मिळेल. इश, मला नको. ह्या रांडेची शुभ बोलायला काय घेशील? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.